तुम्हालाही अशी जाळीदार आणि स्पंजी स्पंजी इडली तुम्हाला करायची असेल ना, तर त्यामध्ये काय टाकायचं आहे किंवा काय ट्रिक वापरायची आहे ना, मी तुम्हाला सांगणारच आहे. बघू शकताय किती सॉफ्ट आणि जाळीदार, लुसलुशीत अशी आपली इडली झालेली आहे. तर तांदूळ भिजत घालताना ना, ह्याच्यामध्ये मेथीदाणे टाकायचे. त्याच्यामुळे ना चव अप्रतिम होते, लागते, चविष्ट लागते आणि उडीद डाळही भिजू घालायची आहे आपल्याला आणि यासोबतच आपल्याला थोडे पोहेही भिजू घालायचे आहेत. पोह्यामुळे चव ना अप्रतिम आणि सुंदर चविष्ट असे लागतात आपले इडली आणि डोसे. आपल्याला दोन्हीही बनवायचं आहे इडली आणि डोसे आणि बघू शकताय मीही पोहे भिजू घातलेले आहेत. तर हे आपल्याला एक 5 ते 6 तासासाठी भिजत घालायचं आहे आणि नंतर बघा मी संध्याकाळी हे फॉर्मॅट आपलं दळून घेतलेलं आहे. अगदी बारीकही घ्यायचं नाही आणि अगदी मोठंही घ्यायचं नाहीये. मीडियम घ्यायचं आहे. कारण आपल्याला इडली आणि डोसे दोन्हीही बनवायचे आहेत. तर हे फॉर्मॅट बघा इथपर्यंत आहे. याला ना विशेष म्हणजे बंद हवेच्या डब्यामध्ये ठेवायचं आहे पूर्ण झाकून. त्याच्यामुळे ना आपलं फॉर्मॅट एकदम सुंदर आणि अप्रतिम होतं. त्याच्यामुळे आपले डोसे छान होतात. तर हे तुम्हाला मी सकाळी दाखवते, की पीठ कसं झालेलं आहे आपलं किंवा फॉर्मॅट. तर बघू शकता आपलं फॉर्मॅट किती छान झालेलं आहे इडलीचं. हे इथपर्यंतच होतं तर इथपर्यंत आलेलं आहे आणि किती जाळीदार झालेलं आहे. असंच व्हायला पाहिजे बघू शकता. असं फॉर्मॅट झालं ना खूप सुंदर अशी इडलीही तयार होते आणि नंतर त्याचे डोसे तर खूप अप्रतिम असे लागतात. तुम्हाला ट्रिक माहिती होती का, की इडली आणि डोसे करताना त्याच्यामध्ये मेथी दाणे किंवा पोहे टाकतात ते. तर बघा मी सकाळी इथे आपण ना हे इडली पात्रामध्ये इडली शिजायला ठेवताना ना इडली पात्रामध्ये खाली बुडाला एक लिंबाची फोड टाकायची आहे. त्याच्यामुळे ना आपलं इडली पात्र ना एकदम नवीन भांड्यासारखं चमकतं आतमधून आणि 5 ते 7 मिनिटासाठी आपल्याला इडली शिजवून घ्यायची आहे. तर आपली ना लुसलुशीत आणि मऊ सॉफ्ट जाळीदार इडली अशी तयार होते. आणि डोसेही खूप अप्रतिम आणि चविष्ट होतात. नक्की असे एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला माहिती होती का ही ट्रिक? नसेल तर एकदा नक्की ट्राय करा. तर माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल ना, तर नक्कीच चॅनलवर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचं मला एक लाईक, सबस्क्राईब खूप महत्त्वाचं आहे. चला भेटूया नवीन व्हिडिओत.